आता मित्रांनो इकडे लक्ष द्या. आता येताना बघा तुम्ही, आता येताना महादरवाजा पाहिलात, पण महादरवाजाच्या बाजूला येताना तुम्हाला लाईटचा एक इलेक्ट्रिक पोल दिसला असेल. खाली दिसतो का लाईटचा सर इलेक्ट्रिक पोल? तो लाईटचा पहिला इलेक्ट्रिक पोल दिसतो ना, हा हिरकणीचा बुरुज आहे. म्हणजे या बुरुजावरून ते हिरा गवळण दाळासाठी खाली उतरले. म्हणजे तुम्ही एक कल्पना करा, त्या मातेने आईने दाखवून दिलं आईचं किती मुलावरती प्रेम असतं. एकदा गडावरती नगारखान्यामध्ये नगारे वाजले का त्या काळात पूर्णपणे गडाचे दरवाजे बंद करायचे. आणि हिरकणी गडावरती दूध विकण्यासाठी आली होती देव सुद्धा कोजागिरी पौर्णिमेचा. दूध विकण्याचा देव सुद्धा दूध विकण्यासाठी गडावरती आली होती. काय झालं, सांदबेल टळून गेली, सूर्य मावळता झाला, गडाचे दरवाजे बंद झाले, म्हणून ती हिरकणी बाळासाठी डोंगर खाली उतरून गेली. पण मगाशी मी तुम्हाला सांगितलं, ज्यांनी रायगड किल्ला बांधला ना, त्या आर्किटेक्चरचं नाव आहे हिरोजी इंदुलकर. त्याने हा गड बांधला तेव्हा गॅरंटी पत्र दिलं. गॅरंटी पत्र काय दिलं? खाली जाईल पाणी आणि वरती चढून येईल हवा, याच्यावरती गडावरती कोणी येऊ शकत नाही. पण हिरा नावाची गवळण ही खाली उतरून गेलेली असते. मग महाराज त्या हिरोजीला काय म्हणतात की हिरोजी तुम्ही आम्हाला गडाचं गॅरंटी पत्र दिलं, याचा अर्थ गडाचं या बांधकाम कच्चा आहे, पक्क झालेलं नाहीये. एखादी स्त्री खाली उतरून जाते तर एखादा शत्रू गडावरती सत चढवू नाही शकतो. मग त्या हिरोजीने काय केलं, महाराजांसमोर मान खाली घातली, तो कडा तासला, कड्याला बांधार घातला आणि त्या कड्याला नाव दिलं हिरकणीचा बुरुज. मग बुरुज बांधल्यानंतर महाराजांच्या हिराला सांगितलं तुम्हाला आत्ता खाली उतरून दाखव. त्यावेळी ती माता आई महाराजांना काय म्हटली की महाराज त्या वेळेला त्या क्षणाला मला बाळ दिसतोय, आता मात्र कडा दिसतोय, म्हणून तो हिरकणीचा बुरुज आहे. म्हणून एक कविता म्हटली गेलेली आहे. पण मुलांना ही कविता कुठच्या पाठ्यपुस्तकात लिहिली गेली नाही. ती कविता अशी आहे की रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची, आणि कथा सांगतो ऐका अजूनी तेथील हिरकणी बुरुजाची. अवसले होते गावात अशी वाळुसरे या नावाचे, आणि राहत होते कुटुंब छोटे गरीब धनगर गवळ्याचे. आई बायको ताना मुलगा कुटुंब होते छोटेसे, आणि शोभत होते हिरा नावाच्या कडबदार घरवालीचे. सांज सकाळी हिरा जात असे दूध घेऊन गडावरी, आणि चालत होती उपजीविका त्या लेकीच्या धंद्यावरती. एके दिवशी दूध घालता हिरा क्षणभर विसावली, आणि ध्यानी नाही आली तिच्या कधी सांजवेळ टळून गेली. सूर्यदेवता मावळते झाले बंद गडाचे दरवाजे, मनात व्याली हिरा म्हणाली घरी बाळ माझे ताने. हात जोडून करी विनवणी गडकरी खाली जाऊ द्या मला. गडकरी म्हणतात आज्ञा नाही शिवराय यांची आम्हाला. बाळाचे आठवे रूप वेळी माय माऊली झाली बेडीपिसी, आणि कडा उतरून धावत जाऊनी बाळाला ती घेई पुसी. हात पुळणी धाडस पाहून महाराज स्तंभित झाले, आणि हिरास साडी चोली देऊनी प्रेमी सन्मानित केले. अहो कड्यावरती त्या बुरुज बांधिला साक्षी आईच्या प्रेमाची, आणि कथा सांगतो ऐक अजूनी येथील हिरकणी बुरुजाची. अशी मित्रांनो हिरकणीची कविता आणि कथा आहे. कल्पना करा. समोरच्या बाजूला बघा, समोर येथे तुम्हाला विटामध्ये बांधलेली रूम दिसते का? जी महाराजांच्या काळातली सर टाकसा रूम, म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात शिवराई होऊन नाणी कॉईन्स आहेत ना, त्या ठिकाणी तयार करायचे, म्हणून त्याला टाकसाळ म्हटलं गेलेलं आहे. त्या काळातला राजांचा छापखाना. समोर येथे तुम्हाला अष्टकोन गोल गॅलरी दिसते का? ही महाराजांची सज्जा बाल्कनी, सज्जा गॅलरी. पण या बाल्कनीच्या बाजूला हा एल आकारचा दगड दिसतो बघा. इथून 11 जाताना बघा, ते इथून 11 पायऱ्या खाली उतरून याच्या आतमध्ये खाली अंधारामध्ये 10 बाय 10 ची रूम आहे. या रूमचं नाव आहे गुप्त कलबतखाना. तर राजांना जर गुपित चर्चा करायची असेल, गुपित जर बोलायचं असेल, तर शिवाजी महाराज त्या ठिकाणी गुपित चर्चा करायचे, म्हणून त्याला गुप्त खलबतखाना म्हटलं गेले. आणि महाराजांचे गुप्तर होते बहिर्जी नाईक, हे त्यांचे प्रमुख होते, म्हणून त्यांची गुपित चर्चा करण्याची सिक्रेट रूम आहे. पण मुलांनो, या राजवाड्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला छोट्या छोट्या खिडक्या पाहायला मिळतात का? हे टहळणी बुरुज आहेत. जे पहारेकर लोक आहेत ना, किल्ल्याचा पारा इथून करायचे. पण ज्या कट्ट्यावरती आता आपण सगळेजण उभे आहात, हा सचिवालय सेक्रेटरी. रायगडाचा मेन जो कागदीपत्र व्यवहार आहे ना, तो इथे चालला जायचा, पुण्याला सचिवालय सेक्रेटरी म्हटलं गेलं. पण त्याच्याच बाजूला मध्ये दुसरा दिसतो बघा, त्याला मराठीमध्ये म्हटलं गेलेलं सदर. जसं दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती बघा दिवाने खास आणि दिवाने आम, तसं हे दिवाने खास म्हणजे खास लोकांच्या बैठक येथे घेतल्या जायच्या, म्हणून हे दिवाने खास आहे. आता पुढे दिवाने आम मध्ये जाऊया. आम म्हणजे जनता दरबार, जेथे राजांचा राज्याभिषेक झाला ती जागा. हे रायगडात सगळ्यात पवित्र ठिकाण आहे. त्या ठिकाणी आता आपण पुढे जाऊया.